जीवन म्हणतात, जीव म्हणतात, प्राण म्हणतात, आत्मा म्हणतात, ते फार महत्वाचं आहे. तुमचा जीव, तुमचं लाईफ, तुमचा आत्मा हा फार महत्वाचा आहे आणि त्याची किंमत ना जगातल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा अत्यंत महान असेल. तुमच्या जीवाची किंमत कशाच बरोबरच होऊ शकत नाही, कशाच्याही बरोबर होऊ शकत नाही. म्हणजे कोणीही तुम्हाला विकत घेऊ शकत नाही. तुम्हाला म्हणजे संपूर्ण जगातली सगळी संपत्ती एका माणसाला सुद्धा विकत घेऊ शकत नाही. इतकं त्या माणसाचं जीवन अनमोल आहे, इतकं तुमचं जीवन अनमोल आहे. यू आर सो प्रेशियस इन द साइट ऑफ गॉड. म्हणजे कुठली संपत्ती विकत घेऊ शकत नाही, प्रसिद्धी ते विकत घेऊ शकत नाही. तुम्ही कितीही नॉलेज मिळवलं, कितीही विजडम तुमच्याकडे असलं तरी पण ते तुमचं एखाद्या माणसाचं जीव खरेदी करू शकत नाही. तुमच्याकडे डिग्री असल्या, तुमच्याकडे अवॉर्ड असले, तुमच्याकडे रिवॉर्ड असले, ते देखील खरेदी करू शकत नाही. तुमच्या पोस्ट किंवा पोझिशन, मी ह्या पदावर आहे, इट कॅनॉट बाय लाईफ. जीवन काय खरेदी करू शकतो? जे काही तुम्ही या पृथ्वी तलावर असताना कमावता, काय पण म्हणजे तुमचं सौंदर्य असेल, तुमची ताकद असेल, तुमचं आरोग्य असेल, ते देखील तुमचं जीवन विकत घेऊ शकत नाही. जगातले तुमचे सगळं ऐशाराम जे आहे, प्लेजर जे आहे, तुमचं जीवन नाही विकत घेऊ शकत. म्हणजे तुमचं संपत्ती, तुमचा पैसा, तुमचं नाव, तुमचं लौकिक, तुमचं शोहरत, तुमचं सौंदर्य, तुमचं आरोग्य, तुमचं ताकद, तुमचं बळ, तुमचं पॉवर, या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या फक्त जगिक आहे. ह्या फक्त जगिक आहे आणि त्या फक्त या जगामधल्या प्रवासासाठी गरजेच्या आहेत, आवश्यक. ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या जगिक आहेत आणि ह्या जगातल्या प्रवासासाठी आवश्यक आहे. बस, दॅट्स इट. म्हणजे पवित्र शास्त्राप्रमाणे उत्पत्तीचं पुस्तक 6 अध्याय 3 वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त त्या गोष्टी तुमच्या बरोबर 120 वर्ष राहू शकतात, जास्तीत जास्त. पण एक नक्की आहे, एक दिवस निश्चित आहे, कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळेला ही खात्रीने समजा, हे पक्का आहे की तुम्हाला हे जग सोडून जावं लागतं. हे शरीर जे आहे, तुमचं स्वतःच जे म्हणतात, ज्याच्यावर तुम्ही सगळं आयुष्य खर्च करता, ज्याच्या चांगल्या दिसण्यासाठी तुम्ही 2 तास रोज आरशासमोर घालवता, ते इथं सोडून जावं लागणार. ज्याच्यासाठी तुम्ही हजारो रुपये खर्च करता, ते इथं सोडून जावं लागणार आहे. ते काहीही तुम्ही बरोबर घेऊन जाणार नाही. तुमचा पैसा नाही, तुमच्या गाड्या नाही, तुमचे बंगले नाही, तुमचे बिझनेस नाही, तुम्ही कमवलेल्या डिग्र्या नाही, तुम्ही कमवलेलं नाव नाही, प्रसिद्धी नाही, काहीच येऊन जाणार नाही. तुम्ही काय होणार त्या सगळ्या गोष्टी? त्या सगळ्या तुम्ही इथं दुसऱ्या कोणासाठी तरी सोडून जाणार. पण प्रश्न आहे काय, तुम्ही कुठं जाणार? जे तुमच्यामधला खरी व्यक्ती आहे ती जाणार कुठं? ज्या वेळेला एखादी व्यक्ती मरते त्यावेळेला त्याच्या शरीराची किंमत काय असते? काय किंमत असते शरीराची? 0. माती असशी माती सगळी. उपदेशक म्हणून म्हणतो तेव्हा माती मातीला मिळेल आणि परमेश्वराने दिलेला आत्मा त्याच्याकडे जाईल. पण हा जो आहे मनुष्य पुष्कळ वेळेला मेल्यानंतर पुष्कळ लोक येतील, फार भाषण करतील, काही वेळेला चांगला नसला तरी चांगला म्हणतील. व्हॉट इज द यूज ऑफ दॅट टू दॅट मॅन? त्या माणसाला त्याचा काय फायदा होत मेल्यानंतर? त्या ठिकाणी देवाचे सेवक म्हणून सांगायचे, माणसासाठी जे काय करायचं ना, जीवन असतं. ती व्यक्ती मेली त्यानंतर कोणीही त्या व्यक्तीला नावाने बोलवणार नाही. गेले ना भेटायला तर ते काय म्हणतात ना, त्याचा आमक्याची बॉडी काय म्हणतात? बॉडी. मग तो आमका नक्की गेला कुठं? व्हेरी नाव आणि ते जे शरीर आहे ना, त्याला कुठेतरी पोहतील, जातील, किंवा काही वेळेला हाती पण लागणार नाही, कुठे गेला कळत पण नाही. Some accidents are such
काहीच मिळत नाही, पुरायला किंवा जाळायला पण मिळत नाही. कोणीही त्या व्यक्तीचं मेलेलं शरीर विकत घ्यायला येणार नाही. मी घेतो, मी इतके पैसे देतो, कोणी मला द्या, कोणीच म्हणणार नाही. लवकर हवा म्हणतात, वास येतो. काढते, काल परवा पेपर वाचला असेल, घरात पण घेत नाही. आता प्रश्न आहे की हे सगळं झाल्यानंतर त्या शरीरामध्ये जी खरी व्यक्ती राहत होती ती व्यक्ती गेली कुठं? त्या शरीरामध्ये जी व्यक्ती राहत होती ती व्यक्ती नक्की गेली कुठं? तिचं काय झालं? जेव्हा तुम्ही मरता, जेव्हा आमचा मृत्यू होतो, त्यावेळेला जे एवढं कमावलं, एवढं वर्ष, संपत्ती, पैसा, गाडी, बंगला, शिक्षण, सौंदर्य, ताकद, हिंमत, नाव, पॉवर, लोकांना दाबून टाकण्याचा पॉवर, व्हॉट इज इट इज, याचं काय झालं? याच्यापैकी काय बरोबर घेऊन जातात? या सगळ्या मिळवलेल्या अचिव्हमेंट ज्या आहेत, ज्या जगामध्ये, जीवनामध्ये, जगिक जीवनामध्ये असताना ज्याच्यासाठी अत्यंत बहुमूल्य वेळ खर्च केला, ज्याच्यासाठी फार कष्ट घेतले आणि इतका पैसा कमावला, मग प्रामाणिकपणे असेल किंवा अप्रामाणिकपणे असेल, चोरून असेल, मारून असेल, दडपून असेल, भ्रष्ट पद्धतीने असेल, जे हे सगळं कमावलं, असं समजून कमावलं की जाताना हे बरोबर घेऊन जाणार आहे, असं समजून हे सगळं मिळवलं की हा पैसा आहे, हे शिक्षण आहे, ही पोझिशन आहे, हे जे काही आहे हे सगळं मी बरोबर घेऊन जाणार आहे, माझ्या बरोबर कायमचं राहणार आहे, असं समजून याच्या मागे लागलो. याच्यापैकी स्वर्गामध्ये नक्की काय घेऊन जाणार? पैसा, प्रॉपर्टी, जमिनी, प्लॉट्स, नाव, अमके तमके, अतिप्रसिद्ध, काय घेऊन जाणार? प्रसिद्धी काहीच नाही. यापैकी काहीही बरोबर घेऊन जाणार नाही तुम्ही. ही सत्यता आहे. सत्यता ही आहे की जेव्हा एकदा आमचं हे शरीर सोडून या जगामध्ये मधून आम्ही जातो, त्यावेळेला हे सगळं जे कमवलेलं आहे ना, ते कोणासाठी तरी सोडून जातो. त्याच्यावरून किती कोर्ट कचऱ्या होणार, किती भांडण होणार, त्याची काय किंमत केली जाणार, यू डोंट नो, तुम्हाला माहित नाही. आणि मग जर असं आहे तर महत्वाचा प्रश्न आहे की मी जाणार कुठे, मी चाललोय कुठं, स्वतःला प्रश्न विचार. आणि मृत्यूनंतर मी नक्की जाणार कुठं? ज्या वेळेला माझं हे शरीर मी सोडणार, त्यावेळेला जाऊन मी कायमचा राहणार कुठे? Where will I spend my eternity? What is my destiny? सगळ्यांना वाटतं स्वर्गात जावं, आणि पुष्कळांचा समज, राजा मी म्हणेल की गैरसमज असतो की मी स्वर्गात जाणार आहे, स्वतः प्रत्येकाला वाटतं. आणि हा फार महत्वाचा, अत्यंत तातडीचा आणि अत्यंत महत्वाचा, अतिमहत्वाचा आणि विचार करण्याचा प्रश्न आहे की मी ज्या वेळेला हे जग सोडून जाणार त्यावेळेला मी नेमका जाणार कुठे? कारण आमच्यापैकी प्रत्येक जण वेगवेगळा आहे, युनिक आहे. प्रत्येकाला चांगलं आणि वाईट माहित आहे. 100% लोकांना माहित असतं बायबल ऐकायला जाणं चांगलं आहे, परंतु निवड स्वतःच्या हातामध्ये असते. काही जण ते निवडून घेतात. घरी गेल्यानंतर वाचा अनुवादाचं पुस्तक 30वा अध्याय वचन 19 आणि अनुवादाचं पुस्तक 30वा अध्याय वचन 15. आकाश आणि पृथ्वीला तुझ्या विरुद्ध साक्ष ठेवून मी आज तुला सांगतो की मी तुझ्या समोर जीवन आणि सुख, मरण आणि शाप ठेवत आहे, आणि तू जीवन निवडून घे. 19व्या वचनामध्ये पण तो पुन्हा सांगतो की मी तुझ्या समोर जीवन आणि मरण हे ठेवत आहे, आणि तू जीवन निवडून घे. इट इज युअर चॉईस. तुम्ही आज जे आहात हे तुमच्या चॉईस मुळे. काल तुम्ही काय निवडलं त्यामुळे. मी आज जो आहे तो काल मी कुठल्या गोष्टीमध्ये निवड केली त्यामुळे मी आहे. आणि मग हे सगळं आम्हाला माहित असताना, योग्य काय, अयोग्य काय, गुड काय, एव्हिल काय, हे सगळं माहित असताना आम्हाला स्वतःविषयी काय माहिती नाही का? वी नो एव्हरीथिंग अबाउट अस.
आमच्या स्वतःविषयी आमचा कॉन्शियस, आमचं सत्सत विवेक बुद्धी चांगली साक्ष देते आम्ही अपराधी आहोत की आम्ही निर्दोष आहोत, आम्ही दोषी आहोत की आम्ही निर्दोष आहोत, whether we are guilty or we are not guilty. आणि आमच्या बरोबरच फक्त एकालाच ते माहित असतं आणि तो म्हणजे आमचा निर्माण करता परमेश्वर. त्याला आम्ही बसू शकत नाही. कदाचित आमच्या शेजारी 24 तास बरोबर असणाऱ्या आमच्या लाईफ पार्टनरला आम्ही फसू, कदाचित आमच्या बहीण भावांना फसू, कदाचित आम्ही पास्टर एल्डरला फसू, नातेवाईकांना फसू, मंडळींना फसू, पण आम्ही देवाला फसवू शकत नाही. मग जर हे सगळं इथं सोडून जाणार आहे आणि जर आमचा सत्सत विवेक सांगतो की माझ्या ह्या प्रवासामध्ये मी अपराधी आहे, मी दोषी आहे, मी पापी आहे, तर देवाचा स्वर्गीय नियम सांगतो की तुम्ही मरणदंडाला पात्र आहात. If you are guilty, then according to God's law, your punishment is death. And that death is eternal separation from God. आणि तो मृत्यू म्हणजे काय आहे? फक्त शरीरातून आत्मा गेला म्हणजे मृत्यू नाही आहे. तर तो जो आत्मा आहे, जो खरे तुम्ही आहेत, ते खरे तुम्ही आहात, त्याचा आणि देवाचा सदा सर्व काळासाठी ताटातून म्हणजे मरण आहे. ते आहे मरण. आणि ते मरण जे आहे ना, मत्तेचं पुस्तक 25 अध्याय आणि 41 वचनामध्ये सांगितलेलं आहे की सैतान आणि त्याचे दूत यांच्यासाठी बनवलेलं, तुमच्यासाठी नाही, सैतान आणि त्याचे दूत यांच्यासाठी बनवलेलं. वाचा मत्ते 25:41. अग्निकुंड आहे, माणसासाठी बनवलेलं नाही आहे. पटकन. मग गावीकडच्यासही तो म्हणेल, अहो शापग्रस्त हो, माझ्याकडून निघा आणि सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्या जा. अहो शापग्रस्त हो, माझ्यापासून निघा आणि सैतान आणि त्याचे दूत यांच्यासाठी जो अग्निकुंड तयार केलेला आहे त्यामध्ये जा, त्या नरकामध्ये जा. बनवलं नव्हतं तुमच्यासाठी, बट नाउ यू आर एलिजिबल फॉर दॅट. आम्हाला वाटतं की आम्ही स्वर्गात जाणार आहे. हा जो खरा व्यक्ती आहे हा मेल्यानंतर कुठे जाणार? आणि म्हणून माहितीये का, माणसं मरणाला का घाबरतात? कारण हे आहे बघा, दिस इज स्पिरिच्युअल थिंग. कारण हे आहे की माणूस मरणाला घाबरतो आणि त्याच्यापासून काहीतरी करून सुटका व्हावी, त्याला माहित असतं तो कुठे चाललेला आहे. परंतु ज्याला 100% खात्री आहे ना, तो म्हणतो जगले हे मला लाभ आणि मरण हे मला ख्रिस्त आहे. त्याला माहित असतं की मी ख्रिस्ताच्या पर्यंत पोहोचणार आहे. जगले हे मला ख्रिस्त आणि मरण हे मला लाभ. पण जर त्या व्यक्तीला खात्री नाही तर ती प्रत्येक व्यक्ती मरणासाठी घाबरते. द पर्सन स्ट्रगल्स टू एस्केप फ्रॉम डेथ. कारण त्याला माहित आहे आपण चाललो. आणि म्हणून मत्तेचं शुभवर्तमान 16 अध्याय आणि 26 वचनामध्ये म्हटलेलं आहे, माणसानं सारं जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय? इंसान ने इस दुनिया की अनमोल हर चीज कमाई और अपनी जान गवाई तो उसे क्या मिला? इंसान ने इस दुनिया की अनमोल हर चीज कमाई और अपनी जान गवाई तो उसे क्या मिला? दुनिया की इस दौलत में खोया खोया रहता है. दुनिया की इस दौलत में खोया खोया रहता है. तुम अपनी जान बचाओ ऐसा मसीहा कहता है. संगमरमर का महल बनाया, काय बंगला बांधला. संगमरमर का महल बनाया, खुशियों की बाग लगाई और अपनी जान गंवाई तो उसे क्या? इंसान ने इस दुनिया में अनमोल हर चीज कमाई और अपनी जान गंवाई तो उसे क्या? पंछी को दाना पानी हर दिन तो मिल जाता है. मत्ते 7.
पंछी को दाना पानी हर दिन तो मिल जाता है, देता है देने वाला, ना तो पंछी खुद बोता है। पंछी को दाना पानी हर दिन तो मिल जाता है, देता है देने वाला, ना तो पंछी खुद बोता है। मसीहा की सारी बातें इंसान के समझ में ना आई और अपनी जान गंवाई तो उसे क्या मिला? इंसान ने इस दुनिया में अनमोल हर चीज कमाई और अपनी जान गंवाई तो उसे क्या मिला? जो अपनी जान बचाए खुद जान गंवा बैठेगा। जीसस सेड दिस। जो अपनी जान बचाए खुद जान गंवा बैठेगा। मसीहा के लिए जो मरेगा, मसीहा के लिए जो मरेगा, जिंदा हरदम रहेगा। कहना उसका जो माने, कहना उसका जो माने, पापों से मिलेगी रिहाई, ना होगी मसीह से जुदाई, तो उसे सब मिला। इंसान ने इस दुनिया में अनमोल हर चीज कमाई और अपनी जान गंवाई तो उसे क्या मिला? म्हणून प्रियानो, जगातल्या इतर कुठल्याही गोष्टी माहिती असण्यापेक्षा, त्यांची माहिती करून घेण्यापेक्षा हे आम्हाला फार महत्वाचं आहे की आमचं अंतिम टप्पा काय आहे, आम्ही जाणार कुठे आहोत विचार करा। हे तुमच्या हातामध्ये आहे, तुमच्या स्वतःच्या इच्छेवर अवलंबून आहे। तुमच्यावर देव आणि कोणी बळजबरी करू शकत नाही। कोणताही सेवक, कोणताही बाळक, कोणीही तुमच्यावर बळजबरी करू शकत नाही। हे तुमच्या हातामध्ये आहे, तुमच्या इच्छेवर आहे। स्वतःला प्रश्न विचारा, एकदा का मी माझं हे शरीर सोडलं, या पृथ्वीवरून मी निघालो, लोक म्हणतील आम्हाला सोडून गेला, आम्हाला सोडून गेले, पण स्वतःला प्रश्न विचारा, वेर आय गोइंग टू गो आउटसाइड? मी कुठं जाऊन सार्वकालिक रीतीने राहणार आहे? प्रश्न विचारा, फार महत्वाचा प्रश्न आहे। इट्स अ क्वेश्चन ऑफ युअर लाईफ अँड इट्स अ क्वेश्चन ऑफ युअर इटर्निटी। माझी हीच प्रार्थना आहे तुमच्यासाठी की प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा जो अभ्यास जो आहे त्याद्वारे तुम्हाला स्वर्ग आणि नरक स्पष्ट समजून येईल, स्पष्ट तुम्हाला समजून येईल स्वर्ग काय, नरक काय। आणि हा अभ्यास जो आहे त्या अभ्यासाच्या द्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करायला उपयोग हो, ही माझी तुमच्यासाठी प्रार्थना आहे। येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण, येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण हे त्याला देवाकडून झालं। ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दाखवण्यासाठी हे झालं, आणि त्याने आपल्या दूताला पाठवून आपला दास योहान ह्याला कळवलं। त्याने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी, म्हणजे त्याने जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली। या संदेशाचे शब्द वाचून दाखवणार, ते ऐकणारे आणि त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे धन्य, कारण समय जवळ आला आहे। आशियातील 7 मंडळांना योहानाकडून जो आहे, जो होता व जो येणार त्याच्यापासून, त्याच्या राजासनासमोर जे 7 आज्ञा आहेत त्यांच्यापासून आणि विश्वसनीय साक्षी, मेलेला तो प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो। जो आपल्याला प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हा आम्हाला पातकातून मुक्त केले आणि आपल्याला राज्य आणि आपला देव व पिता याच्यासाठी याजक असे केले, त्याला गौरव व पराक्रम हे योगानिंद आहे। पहा, तो मेघासहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहिजे, ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील, आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळं उर बनवून घेतील, असेच होणार। आमेन। प्रभुदेव जो आहे, जो होता व जो येणार, जो सर्व समर्थ, तो म्हणतो मी अल्फा व ओमेगा आहे। मी योहान तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य व धीर
यांच्यामध्ये तुमच्या बरोबर भागीदार आहे. तो मी देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष याकरता आत्मा नावाच्या बेटावर होतो. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचलित झालो. तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, जे तुला दिसते ते पुस्तकातली आणि ते एफेस, स्मुर्ना, परगम, थुआतीरा, सार्दिस, फिलाडेल्फिया व लाउदिकिया येथील 7 मंडळाकडे पाठव. माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळून पाहत होतो. सोन्याच्या 7 समया आणि त्या 7 समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्यावर भेटीस पडला. त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे पांढरे होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय जणू भट्टीतून काढलेल्या जळजळीत पितळेसारखे होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली आणि त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती. मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून म्हटले, भिवू नकोस. जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. मी मेलो होतो तरी पहा, मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्यात माझ्याजवळ आहे. म्हणून जे तू पाहिले व जे आहे व जे यानंतर जे होणार ते लिहून ठेव. जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले आणि ज्या सोन्याच्या त्या 7 समयाचे गुज हे आहे, ते 7 तारे हे 7 मंडळांचे दूत आहेत आणि त्या 7 समया ज्या तू पाहिल्या त्या 7 मंडळ्या आहेत. प्रियानो, पुस्तक कोणी लिहिलं? पुस्तक कोणी लिहिलं? आम्ही वरवर पाहता म्हणतो योहानाने लिहिलं. आतापर्यंत जेवढे आम्ही पुस्तकं अभ्यासले, 40 लेखक, 66 पुस्तकं, 55 पुस्तकं, ते परमेश्वराच्या प्रेरणेने लिहिली गेली. त्यामध्ये परमेश्वराने त्या लोकांचं बॅकग्राऊंड वापरलं, त्या माणसाला मुभा दिली आणि म्हणून त्या माणसाचं बॅकग्राऊंड त्याच्या लेखनामधून आपल्याला दिसून येतं. परंतु ह्या पुस्तकाच्या बद्दल तसं नाही. काही वेळेला पौलाची पत्र आम्ही पाहिली, काही डिक्टेट केलेली आहे, परंतु त्याला काय म्हणायचं? परंतु हे जे पुस्तक आहे हे योहानानं लिहिलेलं नाही आहे. हे योहानाला झालेलं प्रकटीकरण आहे आणि त्यात पुन्हा पुन्हा सांगितलं गेलं की तू हे लिह. तू जे पाहिलं, जे ऐकलं आणि मी जे म्हणतो ते लिह. कोण आहे? कोण सांगत आहे? तो तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. तो काय बोलत आहे ऐकण्यासाठी आपल्याला तयारी करा. तेव्हा करो दररोज दर गुरुवारी तुम्हाला या ठिकाणी न चुकता देवाचं वचन प्रकटीकरणाच्या द्वारे आम्हाला काय समजत आहे ते ऐकण्यासाठी आपण घेऊया. आपण एकत्रितरित्या अभ्यास करूया आणि देवाचं गौरव करूया. देवा, मी तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो आजच्या दिवसासाठी. तू खरोखर चांगला देव आहे प्रभूजी. तू अद्भुत असा देव आहे, सर्वशक्यतेचा देव आहे प्रभूजी. ज्यावेळी तुझ्या महात्मेकडे आम्ही पाहतो, तुझ्या प्रगल्भ बुद्धीकडे पाहतो, तुझा अंतकरणाकडे पाहतो, त्यावेळेला आम्ही खुर्जरी सुटतो. आम्ही काय मानव, आमचे काय विचार, एकमेकांबद्दल आम्ही काय विचार. तू मानला स्वतःच्या प्रतिरूपाचा बनतोस, परंतु मानवाने इतरांविषयी विचार करून देवाच्या प्रतिरूपाचा माणूस नष्ट केला. प्रभूजी, माझी हीच प्रार्थना आहे, या जे तुझे लोक आलेले आहेत त्या तुझ्या प्रिय लोकांना तू खास बोलावलेला आहेस, वेगळं केलेलं आहेस, निवडून घेतलं आहेस.
त्यांच्यावर तू काहीतरी जबाबदारी घेणार. सहाय्य कर. देवाच्याकडे प्रार्थना, माझं सहाय्य कर. तुझी कृपा आम्हाला पुरेशी आहे. तुझी कृपा आम्हाला पुरेशी. सैतानाची इच्छा नाही की आम्ही हे कंटिन्यू करावं. आणि म्हणून सर्व प्रकारच्या युक्त्या बाहेरील लोकांच्या द्वारे, यंत्रणाबद्ध पाठण्याद्वारे, डिस्करेजमेंटच्या द्वारे, अपमानित करण्याद्वारे सैतान काही वेळेला आमच्याच लोकांच्या द्वारे ह्या गोष्टी करत आहे. ह्या आम्ही ओळखून तू सांगितल्याप्रमाणे चतुर आणि सासू असावं म्हणून आमचं सहाय्य. आम्ही सैतानाला विजयी होऊ देणार नाही. आमचं तू सहाय्य कर. आलेल्या प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या द्वारे आशीर्वादित केलेला आहेस. धन्यवाद. पुन्हा एकदा प्रभू तुझे शब्द मुखात की ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखवणार, ते ऐकणारे आणि त्या लिहिलेल्या गोष्टी पाहणारे धन्य, कारण समय जवळ आला आहे. प्रभूजी तुझं वचन वाचून दाखवण्याची, तुझं वचन बोलण्याची आणि तुझं वचन पाळण्याची संधी दे. तुझं गौरव करून घे. तू मान सन्मान करून देतो. आलेल्या प्रत्येक तुझ्या लेकराला आशीर्वाद केलंच उपकार करतो. ते माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी अत्यंत बोलवान आहे प्रभूजी. त्याच्या सर्व गरजा तुझ्या स्वर्गीय भांडारामधून टाक. कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण पडू देतो. ह्या जीवनाच्या प्रवासामध्ये आणि तुझा विश्वास म्हणून राहत असताना त्यांना कुठलंही अडथळा येऊ नये म्हणून सहाय्य कर. तुझं आरोग्य, त्यांचं आरोग्य सतत असते प्रभूजी. तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या राज्यामध्ये अनेकांना आणण्यासाठी त्यांची भरभराट कर. तू मान सन्मान करून देतो. आजच्या दिवसाबद्दल तुझ्या येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. प्रेज द लॉर्ड. काय वाजतं